नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. तर कालचे जे आम्ही देवदर्शन केलेले आहे ते खूप छान झाले दर्शन आम्हाला. आणि आमच्यासोबत जे ड्रायव्हर होते त्यांनी खूप छान गायडन्स केलं. आणि आता आम्ही जाणार आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये. आज जे काय 5-6 स्पॉट राहिलेत ते काढणार आणि तिकडनं मला इचलकरंजीमध्ये माझं काम आहे ते मी करण्यासाठी जाणार. तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पाहत राहा आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. अंबाबाईचं मंदिर. ते प्रसाद घेऊ शकता तुम्ही. आम्ही सुद्धा घेतलेला आहे प्रसाद. हे मार्केट आहे पूर्ण मंदिराच्या बाहेर. हा सर्व इथं मार्केट आहे. मंदिराच्या बाहेर कपडे वगैरे सर्व भेटतात. आम्ही कैरी घेतलेली आहे. इथे कैरी भेटते. पंचगंगा नदी. गाड पाहिजे. हां,
टॅक्स पोते घेतलेत का प्रवासी कर जकात नका. तो मेन एंट्रन्स घेतला, तो किल्ल्याचा मेन गेट, त्या दरवाजाचं नाव 4 दरवाजा, तो 1844 मध्ये इंग्रजांनी लुटमार करून तोडला. त्याच्यामुळे शासनाने सुविधा काय केलेल्या आहेत की गडावरती तुमचं वाहन वगैरे फिरू शकतं. क्षेत्रफळ परिसर 8 किलोमीटर किल्ल्याच्या एरियामध्ये आपल्याला फिरायचं आहे. 390 एकरामध्ये हा किल्ला बसला गेलेला आहे आणि समुद्र सपाटीपासून पन्हाळगडाची उंची 3127 फूट आपण आता उंचीवरती उभारलात. त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य बघा की या गडावरती मुबलक आणि भरपूर पाण्याचा साठा तुम्हाला बघायला मिळेल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रॉपर शेतीधान्य किल्ल्याच्यात पिकत नाही, का तर हा डोंगर परिसर आहे ना, पहाडी इलाका, सुपीक जमीन नसल्यामुळे शेतीधान्य पिकते ते किल्ल्याच्या खालून. पन्हाळगडाचा इतिहास आहे तो 1000 वर्षापूर्वीचा, म्हणजे कालावधी त्या काळी किल्ला बांधायला 60 वर्ष लागले. इसवी सन 1052 ते 1112 या कारकिर्दीमध्ये हा किल्ला बांधला हिंदू राजा शिलाहार वंशीय राजा भोजने. आपल्याला एक म्हण ऐकून माहित असेल की कहा राजा भोज और कहा गंगोत्री. सुरुवातीला राजा आला तो हिंदू राजा आला. 12व्या शतकामध्ये देवगिरीचे यादव आलेत. 15व्या शतकामध्ये विजापूरचा इब्राहिम आदिलशाह आणि 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. पहिली गोष्ट म्हणजे अशी की महाराजांनी स्वतःहून बांधला गेलेला किल्ला. आपल्याला कोकणातील सिंधुदुर्ग माहित असेल, रायगड, सिंधुदुर्ग, बाकीचे किल्ले हे छत्रपतींनी जिंकलेत, काबीज केलेत. त्याच्यामध्ये आपला पन्हाळा किल्ला. या किल्ल्याचं पुरातन नाव हे पन्नग आलय. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे राहणाऱ्या सर्पाचं घर. असं म्हटलं जायचं की या गडावरती पूर्वी नाग लोकांची वस्ती असायची, म्हणून शिवाजी महाराजांनी नामांकित केलेल्या नावाचं पन्हाळगड. आदिलशाही कारकिर्दीमध्ये शहानबी दुर्ग, दुर्ग म्हणजे किल्ला, म्हणजे थोडक्यात ज्या ज्या राजांनी राजवटी केल्या त्या राजांनी या किल्ल्याची नावे बदलली गेलेली. आपल्याला आता गडाची सुरुवात इथून करायची. समोर एक 2 मिनार दिसतात बघा तुम्हाला. ही जी इमारत आहे ही इसवी सन 15व्या शतकामध्ये विजापूरचा इब्राहिम आदिलशाही कारकिर्दीमध्ये मकसूद अका या कारागीरने या इमारतीचं बांधकाम केले. त्या काळची मुस्लिमांची मशीद नमाज पठण केली जायची. छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या किल्ल्यावरती गेलेत कुठे कुठे मशिदी होत्या नव्हत्या, पण महाराजांनी त्याचं कधी नुकसान तोडफोड केलं नाही. मशिदीचा वापर म्हणजे काय, तर त्यावेळेला तर प्रार्थना स्थळ. शिवाजीराजांनी किल्ला काबीज केला आणि या मशिदीचा वापर महाराजांनी कशासाठी केला, तर तोफेचा दारुगोळा मशिदीमध्ये स्टोअर केला जायचा. तर मोगलांनी हल्ला केला तर ते कधी ही मशिदीला हात लावणार नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा दारुगोळा तिथे सुरक्षित असायचा. पूर्वीचं नाव काली मशीद, शिवाजीराजांनी बदलून दिलेलं नाव, त्याला आपण दारूखाना किंवा दारुगोळा कोठार असं म्हणतो. या पुढे आता पश्चिमेचं गेट बघू. कोकणी दरवाजा 3 दरवाजे. मेन एंट्रन्स 3. किल्ल्याची एंट्री किल्ल्याच्या बाहेरून आत असते. आपण आता थोडक्यात आतून बाहेर निघून रोड दिशेने, त्यामुळे हा पहिला दरवाजा नाही बरं का, तिसरा, दुसरा आणि मग पहिला. गडाचे दरवाजे बघा तुम्हाला समोर दिसत नाहीयेत. दरवाजा समोर का ठेवायचा नाही, पूर्ण तोफेचा मारा झाला तर तोफेची दिशा सरळ असणार. हा दरवाजा एक साईडला असल्यामुळे हा दरवाजा सुरक्षित राहतो. तिसरं गेट आहे, याचं बांधकाम शिशामध्ये जे पेन्सिल लीड असतात. 2 नंबरच्या दरवाजाचं बांधकाम आहे जुना गुळ आणि माती. पहिल्या दरवाजा बांधकाम इमारत म्हणजे फक्त गडावरती दगडाचे रस्ते गेले. प्रत्येक दरवाजाच्या मागच्या बाजूला दिसत दोन्ही कोपऱ्यामध्ये दगडी बोर्ड दिलेले दिसतात. दगडांची चीज झाली गेली दिसते तुम्हाला. मावळे बसल्या ठिकाणी तलवारीने धार वगैरे पाजवली जायची. निसर्गाची देण अशी आहे की समुद्र सपाटीपासून तुम्ही 3127 फूट आपण आता उंचीवरती उभारला, तर या गडावरती मुबलक आणि भरपूर पाण्याचा साठा तुम्हाला बघायला मिळेल. कमीत कमी 50 ते 60 लहान मोठे विहिरी आणि मोठी 3 तलाव आहेत. खाली बघा तळ दिसतो तुम्हाला, 7 ते 8 फुटावरती पाणी दिसतं. त्याला आपण विष्णुतीर्थ किंवा विष्णुकुंड असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज या गडावरती पहिल्यांदा आलेत केव्हा, तुम्ही प्रतापगड बघितलात का? हो बघितलं. जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रतापगड. हो. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. इसवी सन 10 नोव्हेंबर 1660 मध्ये. अफजल खानाला मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अवघे 18 दिवसानंतर या गडावरती निघून आले. 28 नोव्हेंबर 1659 मध्ये 7 महिने 14 दिवस महाराजांनी या पन्हाळगडावरती वास्तव्य केलं. त्यावेळी जो अफजल खानाचा जो मुलगा होता ना, फजल खान, तो आपल्या वडिलांचा सूड बदला घेण्यासाठी या गडावर गेला शिवाजीराजांना पकडायला. त्यांच्यासोबत त्यांचा मेन सरदार सलाबत खान उर्फ सिद्धी जोहर म्हणून. या सिद्धी जोहरनं काय केलं होतं, या गडाला 4 बाजूने वेढलं होतं. 40,000 पूजनेशी 4.25 महिन्याचा वेढा या पन्हाळगडाला दिला गेला. त्या वेड्यामध्ये असं काही घडलं गेलं की महाराजांची गडावरची धान्याची रसद कमी होत आली. धान्याचा साठा जसा कमी होईल तसं महाराजांच्या पुढे संकट वाढत गेलं की त्याने अन्नधान्य कुठले राहील. मग मी तुम्हाला बोललो की प्रॉपर शेतीधान्य किल्ल्याच्याच पिकत नाही, का तर हा डोंगर परिसर असल्यामुळे शेतीधान्य पिकते ते किल्ल्याच्या खालून. मग जिथून सिद्धीजोवरचा वेढा, त्या वेड्यामधून महाराजांना या गडावरती धान्य आणता येत नसल्यामुळे शिवाजीराजांना हा किल्ला सोडावा लागला. परंतु वेढा तोडणं पण शक्य नव्हतं, का तर 40,000 लोक कुठे आणि 600 मावळे होते. म्हणून एक प्रति शिवाजी बनवले, त्यांचं नाव शिवानावी शिवकाशी. तुम्ही तिथून खाली स्टॅच्यू बघितलं का सुरुवातीचं नाक्यावरती, जात्यावेळेस परत बघू शकता तुम्ही. तर रात्रीच्या वेळेला 2 पालख्या बनवल्या गेल्या
एक पालखी म्हणजे प्रति शिवाजी, शिवा नवी, शिवा काशी नाही. 12 जुलै 1660 पहिली पालखी या कोकणी दरवाजातून सिद्धी वेळेमध्ये पाठवली. किंवा डुप्लिकेट शिवाजी सिद्धी जोहरला चकमा देण्यासाठी. सिद्धी जोहर फसला, त्याला वाटते की हेच खरं शिवाजी. थोडक्यात काय झालं की वेड्याची रयत, वेडा हा ढिल्ला पडला आणि मूळ महाराज ज्या मार्गे निसटले तो मार्ग मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. 12 जुलै 1660 छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सोडला. त्याच्यानंतर सिद्धी जोहरने खालून अनेक तोफांचा मारा या किल्ल्यावरती केलेला आहे. त्याच्या पुन्हा आपल्याला पुढे बघायचं आहे. 1660 नंतर किल्ला 13 वर्ष परत मोगलांच्या ताब्यात केला. मग 13 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड दुसऱ्यांदा जिंकला. इसवी सन 3 मार्च 1673 शिवाजी महाराजांच्या अवघ्या 60 मावळ्यांनी, 60 मावळ्यांचा मेन सरदार कोणतर कोंडाजी फर्जंद, या फर्जंदने किल्ला जिंकला आणि या गडावरती महाराजांचं दुसऱ्यांदा आगमन या चौकामध्ये झालं. या चौकाचं पावित्र्य असं आहे की शिवाजीराजांचा या चौकामध्ये सुवर्ण सोन्याच्या मोहराने सत्कार केलेला आहे. याला आपण विष्णू चौक असं म्हणतो. पुढे चुना, गुळ आणि माती प्रत्येक दरवाजाच्या मागच्या बाजूला हिंदू साईड एक साईड आहे गाड्याची. दरवाजा बंद करण्याची पद्धत बघा. एकदा लाकडी दरवाजा बंद केला की परत हिंजीस आहेत बिजागरा दिसत ना तुम्हाला. म्हणजे काय करायचे, 2 उभे खांब टाकून एक लाकडी आडवा खांब टाकायचा पोल, ज्याला आपण आगळ अडसळ आडणं म्हणतो बघा. दरवाजाच्या मागे लॉक असतं ना, ही सिस्टीम एक साईडून. आता हे पश्चिमेचं गेट आहे, याला आपण कोकणी दरवाजा का म्हणतो तर उजवीकडे कोकण भाग सुरू झाला. याच दरवाजेवरती सिद्धी जोहरनं जो तोफांचा मारा केला त्याच्या पुन्हा मी तुम्हाला पुढे दाखवतो. सेंटरला एक मुस्लिम अरबी शिलालेख दिसतात बघा तुम्हाला चौकटीमध्ये, एक स्क्वेअर दिसतो ना तो, त्याच्या खाली एक मोठी शीळ दिसते का आडवी. हा मध्य ठिकाणी सेंटरला दगड फुटला गेलेला आहे बघा. इथे पहिले तोफेचा मारा झाला. डाव्या बाजूला बघा चौकोनी दगड निघलेला आहे, त्याच्या खाली थोडं फुटलं गेलेलं दिसतं. परत पलीकडच्या भिंतीवरती दिसतो का इकडे आडवा तडा गेलेला असा इथे समोर दिसतो ना सर. तर असा हा तोफांचा मारा सिद्धी जोहरने लांबून केल्यामुळे त्याला नुकसान पडझड झालेलं नाही. पूर्वीचे नियम कसे, काळोख झाला की मेन गेट बंद करायचे, पहाट सकाळ झाली की दरवाजा उघडला जायचा. रात्रीच्या वेळेला कुठलाही चुकून सैन्य मावळा जर किल्ल्याच्या खाली राहिला तर त्याला मेन गेटमधून कधी एंट्री दिली जात नव्हती. म्हणून पर्यायी मार्ग राईटला केबल केलेली खिडकी दिसते का तुम्हाला छोटी, वरून रस्सी दुरखंड टाकून सैन्याला वरती ओढायचं. इथून बघायचं म्हटलं तर खिडकी, हीच खिडकी आपण आतून एक दरवाजाच्या रूपांतरामध्ये बघतो, त्याला आपण चोर मार्ग चोर दरवाजा असं म्हणतो. ते जुन्या काळातलं आर्किटेक्चर होतं. सांडपाणी वगैरे जायला आउटलेट काढले गेलेले, मोठे 3 विहिरी आहेत. पावसाचं जितकं पाणी ओव्हरफ्लो होतं हे पाणी इथून सगळं बाहेर पडतं. तटबंदीचा परिसर 8 किलोमीटरचा आहे. त्याच्यामध्ये 26 बुरुज आहेत. या गोलाकार भिंती दिसतात ना, वरून फक्त वॉच टहळणी केली जायची. शत्रुकुटीने तो कसा आहे. गणपतीची मूर्ती दिसते बघा तुम्हाला, एक साईड आहे. एक हिंदू धर्माचं प्रतीक राहण्यासाठी ही फोडली गेलेली गणपतीची मूर्ती. उजव्या अवस्थेच्या 2 मोठे शिवाजी पायाखाली हत्ती दिसत नाही. स्पष्टीकरणात तुम्ही समोर बघायला गेला तर शिवापेक्षा हत्ती मोठा असतो. याच्यात काय केलेलं आहे की शिव मोठा आणि हत्ती लहान. प्रत्येक राजाचं एक प्रत्येकाचे म्हणजे एक सिम्बॉल असतात. तसं एक प्रत्येक राजाला कुठला तर आपण आपल्याला वर्चस्व जर दाखवायचं असेल तर म्हणजे जसं की शूरवीर सिंहासारखे शिवराय, हत्तीसारखा बलाढ्य ताकदीच अफजल खान, लहानच्या शिवानं मोठ्याच्या हत्तीला मारलं म्हणून सिंहाचे पंजे तुम्हाला हत्तीच्या मस्तकावरती बघायला मिळतात. या खालून बघितली ती आपण खिडकी, वरून दरवाजा, रस्सी दुरखंड टाकून सैन्यावरती ओढलं जातं. हा दरवाजा दिसतो फक्त. खालून बघायचं म्हटलं तर खिडकी. लोक कचरा वगैरे करतात त्याच्यामुळे आता हे आत अलाउड नाही, बॅरिकेड लावले गेलेले दिसतात. चला तटबंदीचा परिसर आहे तो 8 किलोमीटरचा आहे. हे बुरुज आहेत टहळणी करण्यासाठी. उजव्या त्याला जी टेबल लँड दिसते बघा, मोठं पठार, अशी ही 7 पठार आहेत. त्याच्या पलीकडचा 8वा डोंगर म्हणजे तो विशालगड पावनखिंड. गाडीतून जायचं म्हटलं तर साधारणतः 65 किलोमीटर अंतर आहे. महाराज जे पायी गेले तो 42 किलोमीटरचं अंतर आहे. पन्हाळगडावरची ही एकमेव 3 मजली इमारत आहे. 3 मजल्यापैकी तळमजले 2 आहेत. तळामध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीचं नाव आहे अंधार बावडी. बावडी म्हणजे विहीर. पश्चिम साईड कोकण भाग सुरू झाला, तुम्ही कोकणात उतरला तर विहिरीला बावडी असं उच्चारलं जातं. पन्हाळगड म्हणजे एक प्रकारचा कोकण पट्टा.
तळामध्ये एक आपल्याला विहीर बघायला मिळते. त्या विहिरीचं नाव आहे अंधार बावडी. ही काळोखात असणारी विहीर. पूर्वीची विहिरी उघड्यावरती असायच्या. हां परकीय शत्रू त्याच्यामध्ये विष बाधा करायचं. तसं काही होऊ नये, घडू नये पण तळामध्ये विहीर. 2 नंबरचा मजला आहे तो किल्ल्याचा चोर मार्ग, आणीबाणीच्या वेळेला पळून जायला. हां 3रा मजला सैन्यासाठी विश्रामगृह. आता जमीन लेवलला लांबून बघायचा म्हटलं तरी ही 1 मजली दिसते बघा तुम्हाला. हां पुढे गेल्यानंतर लक्षात येणार ना ही 3 मजली इमारत आहे. त्यामुळे वरच्या लोकांना कळत नाही की बाबा नेमकं किल्ल्याच्या खाली काय चालेल. अच्छा त्यामध्ये सुरक्षित पाण्याचं ठिकाण आहे म्हणून त्याला आपण अंधार बावडी असं म्हणतो. अच्छा जायचं खाली खाली उतरूया. लोकांच्या ढेंगा पण कशा होत्या मागे? नाही ती कशी पूर्वी हाईट असायची. Height असायची. 6.5-7 फुटाची. आता ही 12 इंचाची पायरी आहे. जवळजवळ 1 फूट. आता ते अर्धा फुटाची पायरी असतात आपल्याला. हो खाली तळ दिसतो बघा तुम्हाला. 7-8 फुटावरती पाणी आहे. काळोखात अंधारात असणारी विहीर त्याला आपण अंधार बावडी असं म्हणतो. अच्छा कोणीतरी घाण करून गेला बॉटल टाकली. टाकतात लोक कचऱ्यात ते लोक. हा किल्ल्याचा मेन किल्ला आहे, याला आपण बाले किल्ला असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील धान्याची कोठार आहेत. कोठारांच्या सुरक्षितेसाठी ह्या संरक्षण भिंती आणि आजूबाजूला खंदक दिसतात. खंदक कालांतरानं मुजले. खंदक म्हणजे 25-30 फुटावरती खोलवर खड्डे, त्याच्यामध्ये पाणी, सुसर्म वगैरे विषारी सर्प आणि कमळाचे वेल सोडायचे. म्हणजे कुठलाही शत्रू धाडस करू नये की ते खंदक ओढून धान्यापर्यंत पोहोचण्यासाठी. कालांतराने हे सध्या मुजले गेले आहेत. का तर लोकवस्ती वाढल्यामुळे. हो या आत या. हा 10व्या शतकामधील बालेकिल्ला. बालेकिल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या इमारतीने हे जे प्रोटेक्शन वॉल दिसतात, संरक्षण भिंती, हे असणं आवश्यक आहे. 1000 वर्षापूर्वी 10व्या शतकामध्ये राजा भोजनी किल्ला बांधला. त्यांना या इमारती बांधता आल्या, परंतु या इमारतीच्या तडबंदीचं बांधकाम होत नव्हतं. काहीतरी अडचणी निर्माण व्हायच्या, अटीतुटी निर्माण व्हायच्या. म्हणजे जसं की 10-12 फुटावरती चढलेली भिंत त्याची पडझड व्हायची. असं सारखं होत असल्यामुळे गावामध्ये दवंडी पेटवली. दवंडी म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे बोलवून घ्यायचे. अनाउन्समेंट केली गेली. त्यावेळेला एका पुजाऱ्याने सांगितलं की जिथं तडबंदी उभारत नाही त्या ठिकाणी एका जिवंत स्त्रीचं बलिदान झालं पाहिजे. सेंटरला एक दगडी मूर्ती दिसते का, अगदी छोटी मूर्ती. एका जिवंत बाईचं स्वेच्छेने बलिदान झालं. त्या बाईचं नाव जखूबाई तेलीन. तिला लोक गावातल्या आवडीने गंगू तेलीन म्हणायचे. तर या गंगू तेलीन आपलं स्वेच्छेने बलिदान दिलं. ती गरोदर होती, तिला 2 मुली झाल्या. त्याच मुलींचं आणि आईचं नाव असे या 3 इमारतीने देण्यात आलेले आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. म्हणून जी मनमर झाली की कहा राजा भोज और कहा गंगू तेली, ती इथूनच. म्हणजे एवढा मोठा राजा असून त्या गरीब स्त्रीचं बलिदान हे सगळ्यात श्रेष्ठ असं ठरण्यात आलेलं आहे. छत्रपतींनी किल्ला काबीज केला 16व्या शतकामध्ये. इमारतींचा वापर महाराजांनी धान्याची कोठार म्हणून केली आणि त्याला एक वेगळं नाव दिलं अंबारखाना. हत्तीच्या पाठीवरती बसायला जे लाकडी अंबारी असते की नाही, या अंबारीचा आकार या इमारतीला असल्यामुळे त्याला आपण अंबारखाना असं म्हणतो. 3 कोठारामध्ये 3 प्रकारचं धान्य इथं स्टोअर केलं जायचं. भात, वरी आणि नाचणी. हे वरी म्हणजे बगर. धान्य गडावरती पिकत नव्हतं, मग धान्य आणायचं कुठून? किल्ल्याच्या खालच्या गावातून रेड्या घोड्याच्या पाठीवरून 100-100 किलोची पोती. पूर्वी धान्य मोजायचं कसं? जसं की कोळवं, मापटं, चिपटं, पायली, शरमन, खंडी प्रकार. 1 खंडी म्हणजे 20 पोती. अशा खंडींची 25,000 खंडी म्हणजे सध्याची झाली 5 लाख पोती. ते मासूम पिक्चर शूटिंग झालं होतं. लहान मुलांचं गाणं नाही का ते टिपी टिपी टपटप, हा 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 त्याचं. ह्याच्या आतमध्ये की बाहेर इथे? त्या पायऱ्यांच्या पायऱ्यांच्या वरती. हा इथे वरती. तर बघू आपण अगोदर छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांची भेट झालेली जागा बघू. इसवी सन 4 डिसेंबर 1679 दिलेर खानाच्या छावणीतून. ही चौथी बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावरती कळाली. संभाजी महाराज या गडावरती असल्यामुळे तातडीने ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांची भेटण्यासाठी येतात की नाही. या अखेरची शेवटची भेट ही
मंदिर साक्षी देतं. इसवी सन 13 जानेवारी 1680 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजांची ही भेट इथे झाली. प्रदेशाची विभागणी आखली. संभाजी महाराजांनी याच गडावरती 5.5 महिन्याची नजरबंद केली होती शिवाजी महाराज. ती कशासाठी? तर औरंगजेबाला गाफील ठेवण्यासाठी. संभाजीराजांना याच गडावरती 5.5 महिन्याची नजरबंद करून प्रदेशाची विभागणी आखून शिवाजी महाराज संभाजीराजांना इथेच ठेवून रायगडाला निघून जातात. महाराज इथून गेल्यानंतर जवळजवळ साधारणतः 1.25 महिने गंभीर आजारी पडतात आणि 3 एप्रिल 1680 महाराजांचं निधन होतं रायगडाला. तो संदेश घेऊन येतात स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजे संभाजीराजांचे सखी सावत्र मामा आणि शंभूराजांना इथून घेऊन बाहेर पडतात. हे मध्य म्हणजे काय तर इथं शिवाजी महाराज संभाजी महाराज भेटले होते आणि पिंडीला जो शाळीग्राम वापरला गेला ते एक विशिष्ट प्रकारचा म्हणजे टेम्परेचर तापमानानुसार या पिंडीचा रंग बदलतो. सेम गोडाऊन मेन गोडाऊन आपण आज जाऊन आता बघू. धान्याचा साठा पूर्वी साठवण्याची पद्धत होती. धान्य अंत्यवेळेस पोत्यामधून आणायचं. धान्य कधी पोत्यामध्ये साठवलं जात नव्हतं का तर त्याला लवकरात लवकर कीड लागली जायची. मग धान्य स्टोअर करण्याची पद्धत बघा. पहिली गोष्ट म्हणजे दरवाजा बंद केले जायचे. दरवाजा बंद केला की भरलेली धान्याची पोती ही टेरेसला चढवायची. छोट्या छोट्या मोकळ्या खिडक्या दिसतात का तुम्हाला? धान्य वरून सुट्टं होतं. वरून टाकल्यामुळे काय होणार आहे धान्याची पातळी ही खालून वरती करणार ना. मग देखरेख तिथून करायची. देखरेख कशी करणार? पहिल्या कामाला 3 स्टेप आहेत बघा. हे मेजरमेंट आहे. किती महिने किती धान्य राहणार ना ते 3 टप्प्यात बघा. 1, 2 आणि 3. आणि जितकं धान्य बाहेर काढायचं आहे इमारत बंद असल्यामुळे त्याला वरून उतार असायचा. मग उतार या दिशेला पडल्यामुळे जेवढं प्रेशर पडणार या दरवाजावरती मग धान्य दरवाजातून काढायचं नाही. खाली पायथ्याची खिडकी दिसते का छोटी तुम्हाला? ही ग्रामीण पद्धत आहे ज्याला आपण कणगी म्हणतो. म्हणजे पुरेसं धान्य जसं लागेल तसं धान्य थोडं थोडं करून समोरच्या हौदामध्ये पाडलं जायचं. ग्रामीण पद्धत याला आपण कणगी असं म्हणतो. त्याला वरून उतार असायचा पण आता एक लेवल केल्यामुळे तुम्हाला उतार दिसत नाही. हे सेम तसेच आहेत ना गोडाऊन? स्ट्रक्चर बाकी सेम फक्त धान्याचा साठा याच्यामध्ये वेगवेगळं. बरोबर. ठीक. सिद्धेश्वरच्या वेळातून जे महाराज निसटलेत ना अच्छा. पाऊले इथूनच बाहेर पडले. छत्रपतींच्या सोबत निवडक 600 बांधल नव्हते. बांधलांचे 2 सरदार होते. एक म्हणजे रायाजी आणि दुसरा म्हणजे कोयाजी बांधल. शंभूसिंग जाधव, विठूची काटे, हैबतराव. किल्ल्याचे किल्ले तर हे त्र्यंबक भास्कर आणि त्यांचे मुख्य देवन त्यांचं नाव नरवीर बाजीप्रभू देशपांडे. खाली आपण पुतळा बघितला. बाजींचं वय वर्ष 50. स्वतःचं वजन 180 किलो आणि 7-7 किलोचे 2 दांडपट्टे त्यांच्या हातामध्ये. ही 600 लोक इथून 42 किलोमीटर पायी गेलेत. रात्रीच्या वेळेला महाराजांनी किल्ला सोडला. पायी गेल्यानंतर जवळजवळ 42 किलोमीटरला दुसरा किल्ला लागतो विशाळगड पावनखिंडा. आज आपण गाडीतून जायचं म्हटलं तर 65 किलोमीटर त्याचं अंतर आहे. तर गजापूरची घोडखिंडीमध्ये ही 600 लोक पोचल्यानंतर 600 लोकांना एकत्र वरती चढून जाणं शक्य नव्हतं. म्हणून बाजींनी शिवाजीराजांना अट घातली की राजू तुम्ही निवडक लोक घ्या आणि विशाळगडाच्या मार्गाला लागा आणि गडावरती सुखरूप पोहोचलात की तुमचा संदेश म्हणून 5 तोफांच्या सलामी द्या. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचलेत. तोफांच्या 5 सलामी कानावरती पडतात. बाजींचा त्या खिंडीमध्ये प्राण गेला. प्राण जाता जाता त्यांनी किंकाळी फोडली की धन्य धन्य व राजा माझ्यासारखे लाख मेले चालतील परंतु लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे. तर बाजींच्या आणि 300 बांधलांच्या रक्ताने पवित्र पावनभूमी झाली. त्याला आज सकाळी आपण पावनखिंड असं म्हणतो. आज देखील लोक ट्रेकिंगला मोहिमेला जे बाहेर पडतात ते इथूनच. गडावरती कुठलीही धनदौलत आणायची असेल तर ती या मार्गाने. त्याचा सिक्युरिटी बुरुज दिसतो बघा वरती. दिसतो का तो मोठा दौलतीचा बुरुज पुढे दिसतो तो. असे 26 बुरुज आहेत. पुढच्या बुरुजावरती आपण उतरून बघू. पुढचा व्ह्यू वगैरे छान येतो. हे फॉरेस्टच्या अंडर पडतं. त्या लोकांच्या गाड्या वगैरे जाण्यासाठी रोड रुंदीकरण केले. पूर्वीचा रोड असा नसावा. पूर्ण पाऊल वाट आहे. जंगलातून गेलेला रस्ता आहे. मी तुम्हाला पठार दाखवलीच बघा मसाईची. 7 पठार
दाखवलीत ना त्याची बॅक साईड आहे. त्याच्या पलीकडचा 8वा डोंगर तो म्हणजे विशालगड पावनखिंड, ही बॅक साईड दिसते बघा ती. हो तर हा पाऊल वाढत जातो त्या म्हणजे या जंगलातून पलीकडे पठारावरती, आणि पठाराच्या पलीकडे मग गजापूरची घोडखिंड. सगळं फॉरेस्ट स्टँडर्ड पडलं आता खाली. धूमधडाका पिक्चर ना. गॅलरीमध्ये तळवळकर उभारले असतात, खाली महेश कोटे नाचत असतो. वाकडी या जरा इकडे असे प्रायव्हेट बंगलो पण आहेत किल्ल्यावर. म्हणजे फक्त देखरेख, पहारा आणि टेहळणी केली जायची, म्हणजे शत्रू कुठे नेतो कसा येतो त्याला चढ उतर करायला मार्ग दिसत. म्हणून त्याचं नाव दुतोंडी बुरुज. रात्रीच्या वेळेला संदेश घ्यायचा असेल तर मशाली पेटवून हाताचा इशारा केला जायचा की शत्रू छोटा गडाच्या जवळपास येऊ लागलेला आहे, किंवा सांकेतिक भाषेचा वापर म्हणजे पशुप्राण्यांचे आवाज वगैरे काढले जायचे. थोडंसर व्ही शांतारा माहित असतील तुम्हाला, त्यांचा बंगला आतल्या बाजूला मोठं 3 स्टार हॉटेल झालेलं आहे, हॉटेल व्हॅली व्ह्यू ग्रँड नावाचं. वाव यार, किती भारी वाटतं बघ. गडाचा तटबंदीचा परिसर असा 8 किलोमीटरचा आहे. व्ह्यू पॉईंट मग मी तुम्हाला बोललो ना, असे बुरुज आहेत अनेक, 26 बुरुज आहेत गडाला. ते वारणेचं खोरं म्हणायचं. वारणा प्रोडक्ट, वारणा दूध लस्सी वगैरे माहिती असेल तुम्हाला. हो ते वारणानगर. त्याच्या बॅक साईडला 20-22 किलोमीटर कोल्हापूर. आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत दख्खनचा राजा ज्योतिबाचा डोंगर समोर दिसतो का तो. पन्हाळ्याचा डुप्लिकेट किल्ला, जोड किल्ला म्हणजे काहीतरी शत्रूने खालून पडले इतके 2 किल्ले सेम दिसतात. अच्छा. पन्हाळ्यापेक्षा पावनगडाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षानुवर्ष तिथे ते तुपाची विहिरी असते, त्या तूप कुजवलं जाते विहिरींमध्ये. कशासाठी, शरीरावरती तलवारीचा घाव जखम झाली ना, त्याचा उपचार जखमेवरती केला जायचा. खाली नेबापूर म्हणून गाव आहे. प्रति शिवाजी होते ना, डुप्लिकेट शिवाजी, नकली शिवाजी, त्यांचं गाव, त्या गावामध्ये त्यांचं समाधी आहे. तुम्ही तिथून एंट्री केलीत मग अशी. हा ब्रिज दिसतो का, मोठा टॉवर लागतो. टॉवरला लागून एक एल शेप भिंत दिसते बघा, तुटले गेलेली, काली बुरुज म्हणून आहे. गुन्हेगारांना तोफेच्या तोंडी उडवलं जायचं. ती पाण्याच्या टाकीला सोडून पलीकडे झाडे, तिथं गायिका लता मंगेशकरांचा बंगला. अच्छा. संभाजीराजांचं वास्तव्य झालेली इमारत आपण आज जाऊन बघू. ही सज्जा कोठी नावाची इमारत आहे. सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे राहण्याचं ठिकाण. शिवाजी महाराज म्हणजे वास्तव्यास इथेच होते, संभाजी महाराज पण वास्तव्यास इथेच होते. पर्वतखाना म्हणायचा. महाराजांच्या काळामधील गुप्त गोष्टी वगैरे चालल्या जायच्या. त्यावेळेचा हा भटारखाना, स्वयंपाकघर. आपण पुढचा परिसर आपण बघितलाच. कौलारू बिल्डिंग दिसते बघा उजवीकडची, ब्रिटिशकालीन डाक बंगला इंग्रजांच्या काळातला. आता गेस्ट हाऊस झालेलं PWचं. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे इथे झेंडावंदन केलं जातं. आज जाऊन येऊन बघू. कळमजला बघा, परत वरती जाऊन. आता आम्ही आतमध्ये चाललोय, बघूया आतमध्ये कसं आहे. तळमजला आहे, ग्राउंड फ्लोअर. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, समोर दिसतं ते. महाराष्ट्रामध्ये महाराजांची मंदिरं 2 आहेत, सिंधुदुर्ग आणि पन्हाळा. पन्हाळ्याचं मंदिर बंद असतं. हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलं गेलेलं मंदिर. उजवीकडे ताराराणींचा राजवाडा. इथे शासकीय वापर, शाळा आणि शेजारी नगर परिषद ऑफिस झालेलं.
सोमेश्वर तलाव पूर्वीचा तलाव आहे. अच्छा. परत आपल्या डावीकडे एक समाधी दिसते बघा तुम्हाला, ही रामचंद्रपंत अमात्य म्हणून आहेत बावडीकरांची समाधी. लेफ्टला दिसते ना खाली. उजवीकडे इमारत दिसते रेडे महाल, रेड्या घोड्यांचा तबेला. हे आता जनता बाजार झालं, हे असं शासनाच्या वापरात गेलेलं आहे सगळं. परत उजवीकडे एक इमारत दिसते बघा, ही तिसरे संभाजींचं मंदिर, शिवरायांचा नातू राजाराम महाराजांचा मुलगा. परत उजवीकडे इमारत दिसते बघा ही समोरची, याला आपण धर्मकोठी असं म्हणतो. इथे पूर्वी न्याय निवाडा दान धर्म केला जायचं, पूर्वीचं कोर्ट म्हणला तरी चालेल. आणि डाव्या बाजूला हा लास्ट पॉइंट इकडे पडले गेलेली इमारत दिसते का आतल्या बाजूला, तो कलावंतिनीचा महल, नायकणीचा सज्जा. म्हणजे आदिलशाही काळामध्ये नाचगाणं मुजरा वगैरे तिथे चालला जायचं.